बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती आहे. पहिलं तर पोलिसांनी वैभव नाईकांनाच उचललं पाहिजे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम आहे. एक तर माहिती लपवणं, व्हिडिओ पोलिसांकडे न देता, व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं. माझी पोलिसांना ही विनंती आहे, तो जो व्हिडिओ आहे आता फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होतो. तो किती जुना आहे, कुठल्या वर्षात घेतलेला आहे, त्याच्यावर काय एडिशन झाली आहे की काय, त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय, आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळतं. एसपी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा. नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे, कदाचित माझी माहिती चुकीची असावी, तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल. पण जर तो व्हिडिओ 2019चा आहे आणि वैभव नाईक सांगतात ते 2023ला तो बिडवळकर गेला, 5 वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नाईकांनीच द्यावी. आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा, कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि घातपात कधी झालाय. व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की घातपात झालाय, तर व्हिडिओ कधीचा आहे आणि घातपात कधीचा झालाय. आता एसपी साहेब तुमच्याकडे आहे बॉल कोर्टात. माझं कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विषय सुद्धा नाही. सगळ्यांवर कारवाई करा, आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा, कोणालाही सोडू नका एसपी साहेब याच्यामध्ये. आणि माझी 100% मला माहिती आहे याच्यामध्ये वैभव नाईकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे. वैभव नाईक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एसपी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही 2 वर्ष जुनी केस का उघडली. तुम्ही सगळे पत्रकार, बहुतेक पत्रकार तिकडे होतात. माझं वाक्य आहे का ते? माझं वाक्य काय होतं,